निर्माण होणार आहे। खरं तर 2005 मध्ये या संदर्भातला कायदा करताना आपल्या समोरची भूमिका काय होती की जे कर्मचारी काम करतात, जे अधिकारी काम करतात, यांना कधीही कोणत्याही क्षणी कोणीही ट्रान्सफर करू नये मनात येईल त्यांची ही सोय गैरसोय बघितली पाहिजे। खरं तर 1997 मध्ये या संदर्भात नियमावली केली, पण नियम केल्यानंतर असं लक्षात आलं की एखाद्या अधिकाऱ्याच्या मनात आला हा चांगला शर्ट घालून नाही आला तरी ट्रान्सफर करून टाकायची। म्हणून अध्यक्ष महाराज 97 नंतर आपण दोन विषयावर महत्त्वाचा कायदा केला, तो 2005 मध्ये। एक ज्याच्यामध्ये बदलीचं विनियमन केलं आणि दुसरं नसती निपटारा, हे दोन विषय केले। आज मंत्री महोदय ज्या गोष्टीसाठी आले आहे ती त्यामध्ये साधारणतः एप्रिल मे मध्येच बदली करण्याची तरतूद आहे। आता जनगणना असल्याने 30 जून 2026 रोजी पर्यंत आसपास आपल्याला बदल्या करता येईल। अध्यक्ष महाराज, त्यांनाही परिवार आहे, कुटुंब आहे, गाव सोडावं लागतं, ॲडमिशन मिळत नाही। आणि मी माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देतो, एवढा हट्ट आग्रह काय शासनाचा? खरं तर जेव्हा ही ट्रान्सफर तुम्ही आता थांबल्या, पुढच्या वर्षी करा, एवढं काय आकाश कोसळताय? आणि तुम्ही तसेही 30% बदली एकूण पदाच्या करू शकता। अध्यक्ष महाराज, हा एक नियम जर तुम्ही आता थांबवला तर राज्याचे 100 कोटी रुपये वाचणार आहे। याचं कारण काय? अ ब क मध्ये आपण जेव्हा ट्रान्सफर करतो, एक वर्ष तुम्ही नाही केल्या बदल्या, हे जनगणना आहे, हे अगं आपण असं समजू की हे इष्टापत्ती आहे, तुम्ही नाही केल्या बदल्या, 100 कोटी वाचेल अध्यक्ष महाराज। आम्ही 10-10, 5-5 कोटीसाठी मागणी करतो, आम्हाला मिळत नाही आहे। कारण बदलीचा दुसरा नियम आम्ही काय केला अध्यक्ष महाराज, TTA ट्रान्सफर ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा द्यावा लागतो। तो साधारणतः त्याच्या पगारानुसार 30,000 ते 1,50,000 रुपयापर्यंत आहे। कंपोजिट ट्रान्सफर संमिश्र बदली अनुदान द्यावं लागतं, मग त्याला वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवास खर्च द्यावा लागतो, घरगुती सामान वाहतूक खर्च द्यावा लागतो, दैनिक भत्ता व आकस्मिक खर्च द्यावा लागतो। अध्यक्ष महाराज, आता एक वर्ष समजा जनगणनेमुळे तुम्ही महसूल विभागाच्या, बाकी विभागाच्या बदल्या मॅक्झिमम होऊनच गेल्या, महसूल विभागाच्या बदल्या थांबवल्या, त्याच्यानी काय अडचण येणार अध्यक्ष महाराज? आणि अध्यक्ष महाराज, यामध्ये आपण मॅटमध्ये कोणी जाऊ नये म्हणून हे बिल आणताय, बाकी काय? तुम्हाला तुमच्या मनासारख्या बदल्या करता याव्या, त्याच्या कुटुंबाचं, मुलांचं, मुलींचं काही झालं तरी चालेल, ते शिकताना सामान्य अधिकारी कर्मचारी जो पापभिरू आहे त्याच्या बदल्यांच्या संदर्भातला हा हट्ट आहे की 30 जूनला आम्हाला अधिकार पाहिजे। आणि दुसरं अध्यक्ष महाराज, एक मी आपल्या गोष्ट लक्षात आणून देतो, खरं तर या कमिटीचा मीही सदस्य होतो। अध्यक्ष महाराज, कायदा तेव्हाही आपण फ्लेक्झिबल केला आहे। एखाद्याची तक्रार असेल, तो बदमाश असेल, पैसे घेतल्याशिवाय काम करत नसेल, तर या कायद्यामध्ये त्याची बदली तर दर महिन्यानी तुम्ही करू शकता। आणि एखादा खूप प्रामाणिक असेल, ज्याचा त्रास तुम्हाला होतो, त्याची बदली तुम्ही करू शकता। आपण तुकाराम मुंडेंच्या बदल्या पाहिल्याच आहे। त्यामुळे या कायद्याने कोणाच्या बदलीमध्ये अडचण येत नाही। फक्त तुम्हाला भीती काय आहे की 30 जून ही मुदत आता कायद्याच्या चौकटीत एप्रिल मे आहे, आणि मग आपण आता जर बदली केली, मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या, तर मॅटमध्ये जाऊ शकतात। हाच भाग आहे। माझी माननीय मंत्री महोदयांना खरंच मनापासून एक विनंती आहे की अध्यक्ष महाराज, की तुम्ही कायदे करताना बदली करायचे अधिकार पाहिजे, पण नसती निपटाराच्या संदर्भात एकही शब्द नाही, त्याच्यामध्ये फेरबदल नाही। भाऊ, हा, हे बिल सुधारणा विधेयक आहे। हो ना, मी सुधारणा विधेयकावर नियम तर आपल्यालाही माहित आहेत, मी त्याच्यावर सुधारणा विधेयक म्हणजे अमेंडमेंट बिलच्या वेळेला तुम्ही मूळ बिलावरती बोलू शकत नाही। मी मूळ बिलावर बोलतच नाही। मूळ बिल जे आहे ते अध्यक्ष महाराज, मी 30 जून वरच बोलतोय।
मी अध्यक्ष महाराज स्पेसिफिक 30 जूनच्या मुदतीबद्दल बोलतोय की तुमचे 100 कोटी वाचेल हे बिल आणण्याची आवश्यकता नाही. नंबर 1. नंबर 2, मूळ बिलामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा बदली करायची आहे ती करण्याचा अधिकार आहे. फक्त स्पेसिफिक कारण सांगावे लागतात. त्या बदलीच्या नस्तीवर तुम्हाला लिहावं लागतं. माझा फक्त माननीय मंत्री महोदयांना एवढंच म्हणणं आहे स्पेसिफिक तेवढ्याच मुद्द्यावर. मी नसती निपटाऱ्यावर जात नाही. फक्त मी प्रश्न विचारतोय की तुम्ही हे बिल आणण्याची घाई करता, मग नसती निपटाऱ्यावर का नाही आणत अध्यक्ष महाराज? एवढंच विचार. ठीक आहे मंत्री महोदय. नाही अध्यक्ष महाराज, पुढचं ती उद्या. म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे ठीक आहे की तुम्ही घाईघाईनी किंवा काहीतरी तर्क देऊन हे बिल मंजूर कराल, पण कारण नसताना ज्यांच्या ट्रान्सफर तुम्ही आता कराल त्यांच्या मुलांच्या बद्दुआ घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, खरं तर आशिष शेलारजी हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारा एक उत्तम नेता आहे. अध्यक्ष महाराज समंजस, प्रचंड ग्रहणशक्ती असणारा, मैत्री निभवणारा, संवेदनशील आणि बुद्धिमान नेते आहे. त्यांच्या हातून अशी चूक घडू नये असा माझा आग्रह आहे. कदाचित त्यांना सांगितलेलं ते काम नीटपणे करतात, त्यामुळे नीट करतील ते, की आता ते म्हणतील की काहीतरी कारणं सांगतील. पण मी पुन्हा सांगतोय की 30 जूनची मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता नाही. जनगणना कर्मचारी म्हणून ते काम जनगणनेमध्ये करताय आणि तुम्हाला एखाद्याला स्पेसिफिक ट्रान्सफर करायची असेल तर करता येते. सामूहिक ट्रान्सफर करून त्यापेक्षा 100 कोटी जे वाचतील त्यापैकी 10% आमच्या मतदारसंघात विकासासाठी द्या. पैसे नाही असं एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे बदल्यांवर 100 कोटी रुपये आपण TTA खर्च करतो आहे, कारण यामध्ये हे पैसे वाचवावे. आणि मला विश्वास आहे की आशिष शेलारजींना या दृष्टीने माझी शुभकामना आहे की कधी कधी धैर्याने काम करायचं असते, धैर्याने ते काम करतील. जय भवानी जय शिवाजीचा मंत्र स्वतःच्या मनात पुटपुटूट ते काम करतील असा मला विश्वास आहे. पण या संदर्भात हे बिल मागे घ्यावं. यामध्ये काही सन्मान सरकारने मागे घेतलं म्हणजे आता काहीतरी अडचणी येतात असं नाही. आपण 30 जूनच्या मुदतीबद्दल हट्ट करू नका. नाहीतर ठीक आहे, चांदोबा आपण वाचत होतो विक्रमादित्य आणि वेताळच्या कथेनंतरही काही लोक हट्ट सोडतच नाही. तसं असेल तर माझी अडचण नाही. पण या बिलाच्या संदर्भात माझी आग्रहाची सूचना आहे की त्या छोट्या छोट्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची बद्दुआ घेऊ नये.